तुम्ही वेलकम टू आवर चॅनल। मी अमृता उगले माझ्या चिमुकलीसोबत तुमचा माझ्या चॅनलवर स्वागत करते। तर मी एक वर्किंग वुमन आहे। मी एका मेडिकल शॉपमध्ये जॉब करते। सध्याला मी हाऊसवाईफची भूमिका प्ले करते माझ्या लाईफमध्ये, कारण की मी आहे मॅटर्निटी लीव्हवर। बघताय ती माझी छोटीशी ही 10 महिन्याची आहे आणि है ना बेटू। मी व्लॉग स्टार्ट केला होता की मी रोज डेली व्लॉग टाकू, बट मी काय माझा एक चॅनल ओपन केला होता, पण त्याच्यामध्ये तो चॅनल आमचा फ्रीज झाला। तर मी माझ्या ह्या चॅनलवर माझी लाईफस्टाईल शेअर करणार की एका सिंपल हाऊसवाईफची, सिंपल वर्किंग वुमनची लाईफस्टाईल कशी असते, ती आपलं घर आणि काम कसं मॅनेज करते आणि सोबतच सर्व गोष्टींना कसं हँडल करते हे मी माझ्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवणार आहे। मी एका मेडिकल शॉपमध्ये खूप वर्षापासून काम करते, तर मला तिकडलंही थोडंफार नॉलेज आहे। तर कुणाची काही क्वेरी असेल तेही मी थोडंसं सॉल्व करायचा प्रयत्न नक्कीच करेन माझ्या ह्या चॅनलमध्ये। मी माझं घर आणि काम जसं इमानदारीमध्ये सांभाळते, तसंच मला हा यूट्यूब पण खूप इमानदारीने सांभाळायचा आहे। म्हणजे मला खूप व्यवस्थित ह्याच्यावर व्हिडिओज टाकायचे, सर्व काही करायचं आहे। तर थोडंसं मला पण तुम्ही बूस्टअप करा, कारण जसे आपल्याला व्ह्यूज येतील, लाईक्स येतील, तेव्हाच आपण बूस्टअप होऊ आणि अजून खूप चांगल्या रीतीने काम करू। तर त्याच्या तुमच्या सपोर्टची खरंच खूप गरज राहील। आता नाही उचलणार, नाही उचलेल आता। तर आणि एक महत्त्वाची गोष्ट की खरंच तुम्ही माझ्यासोबत रिलेट करणार एवढं मी सांगते, कारण की डेली लाईफमध्ये आपण एकमेकांसोबत रिलेट करू हे खूप गरजेचं आहे। तर नक्कीच आपण रिलेट करूया एवढं मी तुम्हाला विश्वास देते। ओके, लय मस्तीखोर आहे तू, मस्तीखोर आहे तू लय मस्तीखोर आहे, मस्तीखोर आहे तू। मस्तीखोर। कामाला जाऊन देत नाहीये ही मला, हिला बोला मला कामाला जाऊ दे। मग बेटा कसं ह्या छोट्याशा बाळाला सोडून मी कामाला जाऊ? कसं जाऊ तुला सोडून कामाला? दीदी तर छोटीशी होती तेव्हाच मी कामाला गेलती, तू तर मला जाऊनच नाही देत। काय काय बोलत होती ना, तुला काय बोलायचं आहे? डू यू वॉन्ट टू टॉक? कुकी आज खरंच मी खूप एक्साइटेड आहे, कारण आज खूप दिवसानंतर माझा व्लॉग शूट होत आहे। फायनली त्याचा मुहूर्त लागला आहे। तर तुम्हाला कसं वाटते मला भेटून ते तर मला माहीत नाही, पण मी तर खूप खुश आहे, कारण की आज फायनली माझा व्लॉग अपलोड होणार आणि आज व्लॉग शूट होत आहे प्रॉपर 1.5 महिन्यानंतर। कारण की माझे काहीतरी इश्यूज झाले होते मोबाईलचे, तर त्याच्यामुळे मला काही व्हिडिओज काढता आले नाही, व्हिडिओज अपलोड करता आले नाही। तर म्हटलं आजचा दिवस खरंच खूप छान आहे, तर एक व्लॉग शूट करून घेऊ। आज आहे 15 ऑगस्ट, तर फायनली आजचा दिवस खूप छान आहे। तर आपण आज व्हिडिओला शूटिंगला बसलोय, तर मी खूप एक्साइटेड आहे। सर्वात आधी मी हे सांगते, हे बघा छान वाटत आहेत ना स्टड्स, मी कालच घेतलेले, छान आहेत, आमच्या सोनाराकडून घेतले। तुम्हाला आवडलं तर तुम्ही पण घ्या। हे स्टड्स खूप छान वाटत आहेत ना, खूप वर्षानंतर वापरलेत मी, छान वाटत आहे, छान वाटत आहे। चला जाऊ द्या। तर विषय असा आहे की मागच्या महिन्यामध्ये माझा मोबाईलचे जे गॅलरी होते ते फुल झाली होती, कारण की माझ्या मूर्खपणामुळं मला टाईम भेटत नव्हता, तर माझे व्हिडिओज एडिटिंग झाली नाही आणि मी काय ते एडिट केले नाही, काय अपलोड केले नाही। तर त्याच्यामुळं मला एवढी
बेकार म्हणजे छान लेसन भेटलं आहे मला, की जे तू शूट करते ते व्यवस्थित टायमावर तू अपलोड करत जा, एडिटिंग करत जा. कारण की मागच्या महिन्यात माझ्या मुलीचे जे मी केस काढले, तर जेव्हा तिचं हे केस मी काढले त्याचे व्हिडिओ शूटिंग होती. किती सुंदरपणे माझी मुलगी बसली होती ते केस काढायला वगैरे, मस्त डोक्याचे केस वगैरे काढायला खूप छान रीतीने बसली होती. म्हणजे मला ते सर्व शूट मी केला होता ते उडाला. प्लस ते आयफोन आणला आहे त्याचं जे व्हिडिओ शूटिंग केली होती ती उडाली. म्हणजे मी बॉम्बेला गेली होती, मी खूप सारे ठिकाण एक्सप्लोअर केले होते, शॉपिंग केली होती, क्रॉफर्डला गेली होती, बँड्राला गेली होती. ते सर्व व्हिडिओ डिलीट झाले सर्व. आणि मला म्हणजे एक असा शॉक बसला की आता काय. तर ते डिलीट झाले, तो एक धक्का वेगळा. त्याच्यानंतर 1.5 महिना माझा मोबाईल फ्रीज झाला होता, यूट्यूब चॅनल ऑन होत नव्हता. तर तो एक सर्वात मोठा प्रॉब्लेम होता. कारण की मी पासवर्ड, ईमेल आय डी, यूजर आय डी सर्व विसरून गेली होती. मी सर्वांना विचारलं. इनफॅक्ट मी लाईव्ह पण आली होती, की कुणाला काही माहिती असेल तर प्लीज मला सांगा. बट मला काहीच त्याचा सोल्युशन भेटला नाही. तर ठीक आहे म्हटलं फायनली. म्हणजे खूप ट्राय केलं, 1.5 महिना ट्राय केला, खूप ट्राय केलं. 20 डेज तर माझं म्हणजे अकाउंटच फ्रीज झाला, त्याच्यात काहीच म्हणजे रिॲक्टच करत नव्हता. तर मग लिटरली मी डिसाईड केलं की आता मी म्हटलं दुसरा अकाउंट ओपन करते. त्या अकाउंटवर पण काय मला जास्त सबस्क्रायबर नव्हते, काय एवढे लाईक येत नव्हते, पण माझं थोडं थोडं काम चालू होतं ज्याच्याने मी खुश होती. पण ठीक आहे. कारण की मी माझ्या हसबंडला म्हणजे खूप मी अशी नर्वस झाली आणि मी त्यांना सांगितलं की आता मी काय करू, माझा तो अकाउंट ओपन होणार नाही का. तर ते मला बोलले की ते नाही होणार ओपन आता. तर ते मला बोलले की अकाउंट ओपन होणार नाही, तू नवीन अकाउंट ओपन कर. तर मी थोडीशी म्हणजे बोलले की नाही होणार का, त्याच्यात थोडेफार व्ह्यूज येत होते. तर त्यांनी मला एकच सांगितलं, असं जरुरी नाही आहे की त्याच्यावर व्ह्यूज आले ह्याच्यावर येणार नाही, तू तुझं काम चालू कर. जर तुला असं वाटतंय की तू नाही करू शकत तर बंद करून टाक यूट्यूब, नको चालू करू. मग मी म्हटलं नको, आपल्याला चान्स भेटलेला आहे तर आपण नको ते करायला. तर म्हणून मी दुसऱ्याच दिवशी एक अकाउंट ओपन केला आणि आज फायनली त्याचा मी एक व्हिडिओ टाकणार आहे. तर असं होतं. तर म्हणजे मला ते रागवण्यासारखे बोलले की तुला जमतंय तर ठीक आहे, नाहीतर बंद करून टाक. मी म्हटलं नको, उगीचच म्हटलं आपण चालू करूया आपलं काम. तर आज फायनली माझा एक व्हिडिओ मी शूट करत आहे. आता थोडं थोडं काम करू आणि तुम्हीच आहे जे मला सपोर्ट करू शकतात. जसे म्हणजे तुम्ही ते सपोर्ट केलं तसं इथंही करा. थोडं थोडं आता काम करायला स्टार्ट करूया. हां, मग माझ्या लाईफचे मुमेंट जे आहेत मी ते तुमच्यासोबत शेअर करणार. आणि आजचा व्हिडिओ असाच छोटासा होता. तर तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. लाईक, सबस्क्राईब बिलकुल करा, कारण की त्याची तर गरजच आहे. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि छान छान कमेंट द्या. आणि हां, हॅपी इंडिपेंडन्स डे. बाय.